नमस्कार. अंगणवाडी सुपरवायझर ह्या पदाच्यासाठी तयारी करणाऱ्या माता भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बातमी काल आलेली आहे. जी नागरी प्रकल्पाची जाहिरात आली होती त्यामध्ये तुम्हाला आता जो गव्हर्नमेंटनं म्हणजे सरकारनं आपल्या जो वयाचा क्रायटेरिया आहे तो बदलला होता आणि त्यासोबत एक त्रुटी झाली आहे त्यांच्याकडून, ती आपण दुरुस्त करून घेऊया पुढच्या आठवड्यात. त्या त्रुटी अशी आहे की जे गव्हर्नमेंटने GR काढला होता ज्यात 12वी पास महिला पात्र असतील, पण कालच्या ज्या परिपत्रक आलंय की ज्यात फॉर्म भरून देण्याला मुदतवाढ दिली आहे 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट, यामध्ये एक त्रुटी झाली त्यांच्याकडून की त्यांनी ते चुकून पदवी टाकलंय. त्यामुळं बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नेमकी आता क्रायटेरिया कोणता, 12वी की तुमची पदवी. तर ते तुमचं पुढच्या आठवड्यात कन्फ्युजन दूर होईल. आता बऱ्यापैकी महिला ज्या आहेत त्यांचे बरेचसे फोन आले आपल्या ऑफिसवर की नेमकी आम्ही जर ग्रामीण प्रकल्पात आहोत तर आम्ही ही शहरी प्रकल्पाची जाहिरात आहे, आम्हाला फॉर्म भरता येईल का? किंवा शहरी प्रकल्पाच्या ज्या महिला आहेत ज्यांचं पदवी नाहीये, ज्यांचं 12वी आहे, आता त्या तर सध्याच एलिजिबल नाहीये, पण ते काय होईल पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं क्लिअरिफिकेशन आपल्याकडं येईल. तर आपण बघू नेमकी तुम्हाला ह्या ग्रामीण प्रकल्पात ज्या महिला आहेत त्यांना फॉर्म भरता येईल का. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्या ग्रामीण प्रकल्पामध्ये महिला काम करत आहेत त्यांना ह्या पदाच्यासाठी तुर्तास फॉर्म भरता येणार नाही. बघा, ग्रामीण ज्या महिला आहेत, ग्रामीण प्रकल्प, एक मिनिट, जे ग्रामीण प्रकल्पामध्ये काम करत आहेत त्यांना ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरता येणार नाही. ग्रामीण प्रकल्प ज्यांचा आहे त्यांना फॉर्म भरता येणार नाही. फक्त शहरी प्रकल्प याला फॉर्म भरू शकतात. आणि अगोदर जर फॉर्म भरला आहे तर बऱ्यापैकी लोकांचा कमेंट होत्या की अगोदर आम्ही फॉर्म भरलाय तर आम्हाला नवीन फॉर्म भरायची गरज आहे का. तर ह्याच्या संदर्भामध्ये तुमचे जे CDPO आहेत त्यांच्याशी चर्चा करा की आम्ही अगोदर फॉर्म भरला आहे आणि आता आम्हाला फॉर्म भरायची गरज आहे का. बरोबर. त्यानंतर बऱ्यापैकी लोकांचा असा देखील प्रश्न होता की आम्ही ग्रामीण प्रकल्पात आहोत, आम्ही शहरीमध्ये का बरं फॉर्म भरू शकत नाही. तर हा जो ग्रामीण प्रकल्पाचा जो अंगणवाडीचा प्रकल्प चालतो तो चालतो तुमचा ग्राम विकास विभागाकडून. ग्राम विकास विभागाकडून. आणि तुमचा जो शहरी प्रकल्प आहे अंगणवाडीचा हा चालतो महिला व बाल विकास विभागाकडून. महिला व बाल विकास. बरोबर. त्यामुळं तुम्हाला ज्या महिला आहेत ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत म्हणजे ज्या ग्रामीण अंगणवाडी सेविका आहेत त्यांना ह्या प्रकल्पासाठी जो शहरी प्रकल्प आहे फॉर्म भरता येणार नाही. दुसरा प्रश्न असा होता की आम्ही अगोदर फॉर्म भरला आहे तर आम्हाला परत फॉर्म भरायची गरज आहे का. तर ह्या प्रश्नाच्या संदर्भात तुमचे जे CDPO आहेत त्यांच्याशी चर्चा करा. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की ज्यांची सेवा 10 वर्ष झालेली आहे त्यांची जी डेट काउंट करायची आहे ती त्यांनी दिलेली आहे 1 जानेवारी 2025. म्हणजे तुमची जर सेवा 1 जानेवारी 2025 रोजी जर 10 वर्ष झाली असेल, 10 वर्ष, तर तुम्ही ह्या फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात. त्यांनी डेट काय दिली आहे 1 जानेवारी 2025. आता जर हे बघितलं तर आता मला वाटतं 26च्या मध्यात आहोत आपण. आणि ही जी 1 जानेवारी 2025 हे 1.5 वर्ष झालं ना. आता ज्या महिला इलिजिबल होणार आहेत, समजा काहींचे 1 जानेवारी 2025 ला 9 महिने झाले असतील आणि 1 जानेवारी 2026 ला त्यांचे 10 महिने कंप्लीट होणार असतील, तर त्यांचा हा चान्स जाऊ नये याच्या संदर्भात आपण ज्या आदिती तटकरी मॅडम आहेत आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांच्याशी आपण अपॉइंटमेंट घेतली आहे आणि ह्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळं हा एक मुद्दा इथं बदलून येणं अपेक्षित आहे. ही जी 1 जानेवारी 2025 ही तारीख आहे ही आपण 1 जानेवारी 2026 करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला ह्या अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी तयारी करण्यासाठी किंवा जे फॉर्म भरायचे तुम्हाला, तर त्यासाठी जे डॉक्युमेंट पाहिजेत त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती बनवलेला आहे. व्हिडिओ सेक्शनमध्ये माझ्या स्वतः मी बनवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं स्क्रोल केलं
की तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. आणि जर कुणी फॉर्म भरायचं राहिला असेल तर त्यांनी लक्षात घ्या, तुमचा फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती आहे, तुम्हाला मुदत दिलेली 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट. जर कुणाकडे नॉन क्रिमिलियर नसेल, डोमिसाईल नसेल तर आत्ताच काढून घ्या. MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी नाहीये, पण जेव्हा तुम्ही जॉबमध्ये जाताल तेव्हा तुम्हाला ती देण्याची मुभा दिली जाते. सगळ्यांनी लक्षात घ्या, फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आहे तुमची 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि बघा, थोडंसं प्रमोशन, आपल्याकडं अंगणवाडी सुपरवायझर ह्या पदाच्यासाठी तयारी करणाऱ्या माता भगिनींसाठी आपल्याकडं परिपूर्ण बॅच आहे. आत्ताच बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. आणि ही जी बॅच आहे तिची फी जी मूळ आहे ती 2999 आहे. पण आपण 1 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान ह्या आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या सर्व बॅचेस तुम्हाला 999 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज सगळं मिळणार आहे. आणि तुमचे जे सगळे विषय आहेत, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, ICDS आणि GK, हे परिपूर्णरित्या इथं तयारी करून घेतली जाणार आहे. बॅच फक्त 999 रुपयामध्ये उपलब्ध आहे. 1 ते 15 ऑगस्ट, आज आहे 8 ऑगस्ट, अजून 7 दिवस आपली ऑफर आहे. ज्यांना कुणाला बॅच परचेस करायची असेल त्यांनी आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. किंवा तुमचे काही डाऊट असतील, मग तुम्हाला फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये डाऊट असतील किंवा तुमचे डॉक्युमेंटच्या विषयी डाऊट असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. चालेल, चला तर मग जर काही नवीन अपडेट आली तर आपण ह्या YouTube चॅनलवर भेटूया परत. जर कुणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारची जी माहिती आहे, नवीन अपडेट ते तुम्हाला मिळत राहतील. चला, बाय सगळ्यांना.